Hello, dear student. Good day, everybody. Dear student, we know we start chapter number 2 in science. Name of that chapter, that is health and disease. In previous lecture, we see what is meant by health and what is meant by disease. But today we are going to see the types of disease. Here one chart is given, that is the types of disease. There are two types of disease according to duration, then second according to reason. Duration means कालावधी. हे आपल्याला जे रोगाचे प्रकार पाहिजे आहे त्याच्यामध्ये प्रमुख दोन प्रकार आहे. आता त्यातला पहिला जो प्रकार आहे अकॉर्डिंग टू ड्युरेशन. अकॉर्डिंग टू ड्युरेशन म्हणजे कालावधीनुसार, त्या रोगाचा कालावधी किती आहे त्याच्यानुसार त्याचा एक प्रकार पडतो. दुसरा अकॉर्डिंग टू रिझन, विशिष्ट कारणांमुळे होणारे रोग, हा दुसरा प्रकार. म्हणजे महत्त्वाचे दोन प्रकार, अकॉर्डिंग टू ड्युरेशन आणि अकॉर्डिंग टू रिझन. आता अकॉर्डिंग टू ड्युरेशन कालावधीनुसार परत दोन प्रकारचे रोग त्याच्यामध्ये समावेश आहे. पहिला जो आहे दॅट इज द फर्स्ट टाइप ऑफ डिसीज, दॅट इज द क्रोनिक डिसीज, ज्याला आपण जुनाट आजार म्हणतो किंवा जुनाट रोग जे आहे, दीर्घकालीन रोग जे आहे त्याला आपण क्रोनिक डिसीज असं म्हणतो. देन सेकंड टाइप दॅट इज द ॲक्यूट डिसीज. ॲक्यूट डिसीज मीन्स इन मराठी इज कॉल्ड ॲज तीव्र स्वरूपाचे रोग. म्हणजे अकॉर्डिंग टू ड्युरेशन कालावधीनुसार दोन प्रकार जे आहेत रोगाचे, क्रोनिक डिसीज अँड ॲक्यूट डिसीज. देन अकॉर्डिंग टू रिझन, विशिष्ट कारणामुळे होणारे जे रोग आहे त्याचे परत दोन प्रकार पडले. देर आर टू सब टाइप्स, दॅट इज अ हेरिडिटरी डिसीज. हेरिडिटरी डिसीज ज्याला आपण अनुवंशिक रोग असं म्हणतो. हेरिडिटरी डिसीज म्हणजे अनुवंशिक रोग. फॉर एक्झाम्पल डाऊन सिंड्रोम हा जो आजार आहे हा अनुवंशिक आजार आहे. देन ॲक्वायर्ड डिसीज ज्याला उपरजित रोग असं म्हटलं जातं. आता हे जे ॲक्वायर्ड डिसीज आहे किंवा ज्याला आपण उपरजित डिसीज म्हणतो किंवा उपरजित रोग जे आहे त्याचे परत दोन प्रकार पडतात. इन्फेक्शियस डिसीज, इन्फेक्शियस डिसीज अँड नॉन इन्फेक्शियस डिसीज. आता ॲक्वायर्ड डिसीज मध्ये इन्फेक्शियस डिसीज ज्याला आपण संसर्गजन्य रोग म्हणतो, की एकमेकांच्या संपर्कात संसर्गामध्ये आल्यानंतर होणारे जे रोग आहे, फॉर एक्झाम्पल कॉमन कोल्ड, सर्दी, फ्लू, देन डेंग्यू यासारखे जे आजार आहेत ते आपण पुढे पाहणारच आहोत. मीन्स इन्फेक्शियस डिसीज, संसर्गामुळे होणारे जे रोग आहे, कॉमन कोल्ड, सर्दी, खोकला, फ्लू, डेंग्यू, दॅट इज द इन्फेक्शियस डिसीज. देन सेकंड टाइप नॉन इन्फेक्शियस डिसीज ज्याला आपण असंसर्गजन्य रोग म्हणतो. फॉर एक्झाम्पल डायबिटीज, हार्ट डिसीज. आता हे नॉन इन्फेक्शियस याचा अर्थ असा की सपोज एखादा आजारी व्यक्ती किंवा रोगी व्यक्ती, त्या रोगी व्यक्तीच्या संपर्कात जरी दुसरी व्यक्ती आली तरी त्याला तो आजार होत नाही. फॉर एक्झाम्पल डायबिटीज, हार्ट डिसीज म्हणजे मधुमेह आणि हृदयाचे जेवढे रोग आहेत हे नॉन इन्फेक्शियस डिसीज आहे. बट इन्फेक्शियस डिसीज कंटेन कॉमन कोल्ड, फ्लू, डेंग्यू एक्सेट्रा. ओके, that is the types of disease. Then infection through spectrum. आता infection through spectrum, see one figure. Here one infected person, एक आजारी व्यक्ती या ठिकाणी, ज्याला आपण शिंकणारा किंवा खोकणारा जो आहे त्याच्या नाकातून तोंडातून हे ड्रॉपलेट बाहेर पडताना आपल्याला दिसतात. मीन्स इन दिस एरिया स्मॉल ड्रॉपलेट्स आर व्हेपराइज्ड इनटू द फाईन मिस्ट. म्हणजे हवेमध्ये असे बारीक बारीक ड्रॉपलेट जे त्याच्या नाकातून तोंडातून जेव्हा खोकेल किंवा शिंकेल तेव्हा बाहेर पडतील आणि हा इन्फेक्टेड पर्सन आहे असं आपण गृहीत धरतो. देन मिस्ट रिमेन्स इन द एअर फॉर सेव्हरल मिनिट्स टू फ्यू आवर्स. आता त्याच्यामध्ये असणारे जे दवबिंदू आहे हे काही तास सहज जिवंत राहू शकतात. सेव्हरल मिनिट्स ऑर फ्यू आवर्स म्हणजे काही जंतू असतील
काही मिनिट राहतील तर काही तास राहतील, लक्षात घ्या. मीन्स लार्ज ड्रॉपलेट सेटल ऑन द ग्राउंड विदिन फ्यू सेकंड्स. त्यातले काही जे मोठे ड्रॉपलेट्स असतील ते सहजपणे जमिनीवर पडताना आपण पाहतो. एखादी व्यक्ती थुंकली, शिंकली तर जे मोठे मोठे ड्रॉपलेट असतील ते रस्त्यावरती किंवा बाजूला जमिनीवर पडताना आपल्याला दिसतात. जसं आज आपण म्हणतो की कोरोना हा जो महाभयंकर रोग आहे, जसं आपण मास्क लावून हिंडतो, खरं कारण त्याचं हेच आहे की जसं इथं आपल्याला आकृती दाखवली, जेव्हा आपण शिंकतो, खोकतो किंवा ज्याला कोरोना झालेली अशी व्यक्ती, तिच्या नाकातून तोंडातून हे जे जर्म्स आहेत ते बाहेर पडल्यानंतर एखाद्या निरोगी व्यक्तीच्या नाकातून किंवा तोंडातून त्याच्या शरीरात त्यांनी प्रवेश करू नये म्हणूनच या ठिकाणी नाकाला आपण मास्क लावतो. कारण कोरोना हा सुद्धा इन्फेक्शियस डिसीज आहे, संसर्गजन्य रोग आहे. म्हणूनच आपण ही जी पथ्ये त्या ठिकाणी आपल्याला पाळताना आपण दिसतो. ओके, आता आपल्याला काही क्वेश्चन विचारले. त्यातला क्वेश्चन नंबर 1, हाऊ डू फॉलोइंग डिसीज स्प्रेड. यातले खाली जे आजार दिले हे कशा पद्धतीने स्प्रेड होतात किंवा कसे पसरतात असं आपल्याला विचारले. हाऊ डू दी फॉलोइंग डिसीज स्प्रेड. इथं चार्ट बनवला आपण एक, आणि या चार्ट मध्ये हिपॅटायटिस, मलेरिया, स्कॅबीज, टीबी, डेंग्यू, डिसेंट्री, रिंगवर्म, स्वाईन फ्लू असे वेगवेगळे आजार दिले. त्यातला पहिला हिपॅटायटिस, इन मराठी इज कॉल्ड ॲज कावीळ. आता कावीळ आजार कशा पद्धतीने पसरतो, तर कावीळ आजार पसरण्यासाठी कारण जे महत्वाचं आहे, कंटॅमिनेटेड फूड, दूषित अन्न. कंटॅमिनेटेड फूड मीन्स दूषित अन्न. देन वॉटर, कंटॅमिनेटेड वॉटर म्हणजे दूषित पाणी. सम टाइप्स ऑफ हिपॅटायटिस सच ॲज हिपॅटायटिस बी इज ट्रान्समिटेड थ्रू दी इन्फेक्टेड ब्लड. आता बऱ्याच वेळेला यातली हिपॅटायटिस बी नावाची जी कावीळ आहे, ही कावीळ जेव्हा आपण रक्त बदल करतो, एखादी आजारी व्यक्ती असेल आणि त्यात कावीळ झालेली बाधित व्यक्ती असेल तर तिच्या रक्तामध्ये सुद्धा या पद्धतीचे त्याचे जर्म्स असू शकतात आणि त्याच्यामुळे सुद्धा ट्रान्समिशन होऊ शकतं. पण मेन रिझन कंटॅमिनेटेड फूड, दूषित अन्न, दूषित पाणी आणि रक्त, या 3 गोष्टींमुळे काविळीचा प्रसार होतो. दॅट इज दी मोड ऑफ ट्रान्समिशन. देन सेकंड वी नो दी मलेरिया. आता या मलेरियाचं ट्रान्समिशन कसं होतं, मलेरिया कसा पसरतो, बाईट ऑफ फिमेल एनॉफेलिस मॉस्किटो. आता बाईट ऑफ फिमेल एनॉफेलिस मॉस्किटो, ज्याला आपण माशी म्हणतो किंवा डास जो आहे मॉस्किटो, एनॉफेलिस जो डास आहे त्याची मादी चावल्यानंतर मलेरियाचा प्रसार होतो. एनॉफिलिस डासाचा प्रकार आहे आणि तो जो डासाचा प्रकार आहे त्याची मादी स्पेशली जेव्हा त्या डासाची चावते त्यावेळेला मलेरिया या आजाराचा प्रसार होतो. देन स्कॅबीज. आता हा जो स्कॅबीज, ज्याला मराठीमध्ये आपण त्वचारोग म्हणजे खरूज म्हणतात या स्कॅबीजला. बाय कॉन्टॅक्ट विथ स्कॅबीज माइट. आता बाय कॉन्टॅक्ट विथ स्कॅबीज माइट आपल्याला माहिती आहे की एखाद्या व्यक्तीला खरूज झालेली असेल, स्किन त्याची इन्फेक्टेड झालेली असेल, अशा व्यक्तीचे कपडे वापरणं, त्याच्यामध्ये जेवण करणं, त्याचा साबण वापरणं, त्याच्या वस्तू हाताळणं, या गोष्टींमुळे स्कॅबीज या रोगाचा प्रसार होतो. देन सेकंड टीबी, ट्युबरक्युलोसिस. आता हा टीबी जो आहे, हा टीबी जो आहे का ज्याला मराठीमध्ये एक नाव आहे त्याचं स्पेशली, तर कंटॅमिनेटेड एअर, मराठीमध्ये त्याला क्षय म्हणतात, टीबीला क्षय म्हणतात. तर कंटॅमिनेटेड एअर ड्यू टू बॅक्टेरिया ऑफ ट्युबरक्युलोसिस. ट्युबरक्युलोसिसच्या बॅक्टेरिया ज्या आहेत ह्या कंटॅमिनेटेड एअर म्हणजेच दूषित हवेतून जेव्हा त्यांचा प्रसार होतो तेव्हा टीबी हा आजार होतो, ज्याला आपण ट्युबरक्युलोसिस किंवा टीबी शॉर्टमध्ये म्हणतो, म्हणजेच मराठीमध्ये त्याला क्षय असं म्हणतात. तर या क्षय आजाराचे जे जंतू आहेत हे हवेतून या इन्फेक्टेड पर्सन जसं शिंकणे, थुंकणे, त्याच्या वस्तू हाताळणे, याच्यातून टीबीचा प्रसार होतो. देन डेंग्यू, बाईट ऑफ फिमेल मॉस्किटो. आता इडीज दॅट इज दी टाइप्स ऑफ मॉस्किटो, त्याची फिमेल चावल्यानंतर, या डासाची फिमेल चावल्यानंतर डेंग्यू हा आजार होतो. देन डिसेंट्री, ज्याला आपण अतिसार किंवा हागवण म्हणतो. कंटॅमिनेटेड फूड अँड वॉटर,
म्हणजे अन्न आणि पाणी, परंतु ते कसं कंटॅमिनेटेड म्हणजेच दूषित अन्न आणि दूषित पाणी घेतल्यामुळे डिसेंट्री आजार होतो. देन रिंगवर्म. आता हा रिंगवर्म आजार जो आहे, ज्याला मराठीमध्ये आपण नायटा म्हणतो, कॉन्टॅक्ट इन्फेक्शन ड्यू टू फंगस, म्हणजे वस्तू हाताळणे. ज्याला रिंगवर्म झालेला आहे अशी जी व्यक्ती की नायटे झालेल्या व्यक्तीची वस्तू हाताळणं किंवा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर आपल्याला हा आजार होतो. देन स्वाईन फ्लू, कंटॅमिनेटेड एअर विथ व्हायरसेस ऑफ स्वाईन H2N1. आता स्वाईन फ्लू हा जो आजार आहे, दूषित हवा की ज्या हवेमध्ये स्वाईन फ्लूचे जे जंतू व्हायरस जे आहे H2 आणि N1, हे व्हायरस जेव्हा नाकावाटे दुसऱ्याच्या शरीरात जातील त्यावेळेला या आजाराचा प्रसार होतो. ओके. देन व्हॉट डू यू मीन बाय पॅथोजन. आता या पॅथोजनची आपल्याला डेफिनेशन करायची, लक्षात घ्या. आता हे जे पॅथोजन आहे ज्याला आपण रोगजंतू म्हणतो, तर हे रोगजंतू म्हणजे काय? द मायक्रोब that cause the infection of some particular disease are called as the pathogen. The microbe that cause infection of some particular disease are called pathogen. What is mean by pathogen? रोग जंतू म्हणजे काय? हे सूक्ष्म जंतू असतात. मायक्रोब म्हणजे सूक्ष्म जंतू. that cause the infection of particular disease, एका विशिष्ट आजार ज्या सूक्ष्म जंतूंमार्फत त्या आजाराचा प्रसार होतो त्यांना पॅथोजन किंवा रोगजंतू असं म्हटलं जातं. म्हणजे जे सूक्ष्म जंतू आजार पसरवितात, इन्फेक्शन ऑफ सम पर्टिक्युलर, इन्फेक्शन म्हणजे त्या आजार पसरवण्याचं ते कारण टाकतात, त्याला थोडक्यात पॅथोजन असं म्हटलं जातं. देन थर्ड क्वेश्चन, व्हॉट डू यू मीन बाय इन्फेक्शन डिसीज. व्हॉट डू यू मीन बाय इन्फेक्शन डिसीज. संसर्गजन्य रोग म्हणजे काय? Then answer, that is, in the contact of patient, the pathogen from his and her body enter another normal person through air, water or other means this pathogen create the illness in a normal person causing infection disease. Again, in the contact of patient, the pathogen from his and her body enter another normal person through air, water or other means this pathogen create the illness in a normal person causing infection disease. याचा अर्थ असा आहे, इन कॉन्टॅक्ट ऑफ पेशंट, एखादी आजारी व्यक्ती आणि त्या आजारी व्यक्तीच्या शरीरामध्ये असणारे जे रोगजंतू पॅथोजन, त्याच्या किंवा त्याच्या शरीरामध्ये असणारे जे रोगजंतू आहेत हे एखाद्या निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये प्रवेश करतात आणि मग ते शरीरामध्ये प्रवेश कशा मार्फत करतात? एअर, एकतर हवा, पाणी किंवा इतर काही माध्यम असतील, म्हणजे हवेमार्फत, पाण्यामार्फत किंवा इतर काही माध्यम असतील त्याच्या मार्फत आजारी व्यक्तीच्या शरीरातील रोगजंतू हे निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये जेव्हा प्रवेश करतात त्यावेळेला ते रोगजंतू आजार किंवा रोग निर्माण करतात त्या निरोगी व्यक्तीला. यालाच थोडक्यात संसर्गजन्य रोग असं म्हणायचं. ओके. देन नेक्स्ट टॉपिक वी सी द नेक्स्ट पिरियड. थँक्यू.